आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ताई गोष्ट सांग ना। अगं पण हो ताई, आज तू राणी आणि राजकुमारीचीच गोष्ट सांग। ए ताई नाही ग, आज समुद्री डाकूची गोष्ट सांग, एकदम पायरेट सारखी। नाही नाही, आज नवीन गोष्ट सांग। नवीन राणी आणि राजकुमारी। राणी आणि राजकुमारीची गोष्ट। चालेल, आता समुद्री डाकूची गोष्ट आपण काल ऐकली होती की नाही, मग आज आता राजकुमारी आणि राणीची गोष्ट ऐकूयात काय? तर काय झालं, एक ना खूप मोठं राज्य होतं। त्या राज्यामध्ये एक राणी होती। ती अशी साधी सुधी राणी नव्हती बर का, एकदम शूर धाडसी राणी होती। आणि त्या राणीला एक छोटीशी राजकुमारी सुद्धा होती। माझ्यासारखी? हो, तुझ्यासारखी। आता त्या राजकुमारीचं नाव काय ठेवूयात बरं? सिंड्रेला। हा चालेल, सिंड्रेला। मग ही राणी आणि सिंड्रेला दोघी मिळून इतक्या छान राहायच्या। आणि राणी सिंड्रेलाला कायम हे शिकवायची की कधीही घाबरायचं नाही, डगमगायचं नाही। एकदम शूरपणे धाडसी वृत्तीने त्या संकटाला सामोरे जायचं। आणि आपली राजकुमारी म्हणजे आपली सिंड्रेला ते सगळं ऐकायची सुद्धा। पण मग एकदा काय झालं, त्या राणीच्या राज्यावर खूप मोठं संकट आलं। खूप मोठी मोठी राक्षस होती आणि त्या राक्षसांना ना राणीचं सगळं राज्य हवं होतं। बिचारी राणी त्यांच्याशी खूप लढली, न घाबरता न डगमगता लढली। प्रॉब्लेम फक्त इतका झाला ना की ह्या सगळ्यात ती एकटी होती। तिच्यासोबत लढायला कोणीच नव्हतं। सिंड्रेला होती पण ती खूप लहान होती, ती काय करणार? पण राणी डगमगली नाही, ती लढत राहिली, शेवटपर्यंत लढत राहिली। आणि त्या युद्धात शेवटी राणी जिंकली हो ना ताई? नाही ना, मग राणी हरली? नाही, राणी जिंकली पण नाही आणि हरली पण नाही, असं कसं? कारण लढाई अजून संपली नाही। एक मिनिट। मुलांनो, मी ना 5 मिनिटात जाऊन आले, तोपर्यंत तुम्ही एक काम करा, तुम्ही राजकुमारी आणि राणीचं चित्र काढा। हा, आता ताई तू कुठे चाललीस? लढाईला आलेच। हा, जय हिंद सर। टीम तारिणी, नवीन मिशन आलंय। सर, लेट्स मीट फॉर द डिटेल्स। ओके सर।